ढाकणे सर, तोपर्यंत तुम्हाला काही सूचना द्यायच्या असेल याच्या संदर्भात तर द्या ना मग. हो हो म्हटलं चालेल. हॅलो, लाईव्ह सुरू झालं लाईव्ह. ओके करा सर सुरू. ठीक आहे. नमस्कार. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद आयोजित कवी संमेलनामध्ये उपस्थित सर्व कवींचं त्याचप्रमाणे साहित्य रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. सर्वप्रथम कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय डाएटचे अधिव्याख्याता माननीय श्री जाधव सर यांना विनंती आहे की त्यांनी आजच्या कवी संमेलनाचं प्रास्ताविक करावं. आवाज येतोय सर? हो हो येतोय. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी आज आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये राबवण्याचं नियोजित होतं. त्यानुसार आपल्या शाळा स्तरावर जे मराठी भाषेच्या अनुषंगाने उपक्रम घेता येतील अशा आशयाचं एक पत्र आपण निर्गमित केलं होतं. त्या अनुषंगाने त्याचाच एक भाग म्हणून आपल्या शिक्षकामध्ये सुद्धा जे काही साहित्यिक आहेत, कवी आहेत, चारोळीकार आहेत किंवा साहित्याच्या अनुषंगाने ज्यांचे आहे अशा सर्व शिक्षक बांधवांना एका व्यासपीठावर एकत्र आणून त्यांच्याशी विचारविनिमय करावा आणि त्यांच्या साहित्य कृतीचं शेअरिंग हे सर्व शिक्षकांसोबत केलं जावं. या अनुषंगाने आमचे मार्गदर्शक डॉक्टर तायडे साहेबांशी माझं बोलणं आणि काल त्या पद्धतीने हॅलो सर, आवाज येत नाही सर. हॅलो हॅलो हा येतोय सर आवाज, बोला आता. आता येतोय का? हा. त्या म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या अनुषंगाने या आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपला सातत्याने मार्गदर्शन करणारे आमचे प्रेरणास्थान तसेच मार्गदर्शक डॉक्टर कलीमुद्दीन शेख साहेब यांचं या कवी संमेलनाचे आमच्या सर्वांचे दुसरे महत्वाचे आपल्या सर्वांसाठीच प्रेरणा आलेले क्षेत्रात सर्व दूर असं परिचित आहे असे डॉक्टर विशाल तायडे सर यांचंही या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर आमच्या उपस्थित बटुळे सर ज्येष्ठ अधिव्याख्याता, त्याचबरोबर गायकवाड साहेब यांचंही स्वागत करतो. तसेच याचबरोबर आमचे सर्व सहकारी अधिव्याख्याता तसेच सर्व विषय सहाय्यक डाएट औरंगाबाद यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि खास आपल्या रचनांचं या ठिकाणी आपण सादरीकरण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. तद्वतच युट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग हा प्रोग्राम आपण केला आहे. त्या अनुषंगाने युट्यूब थ्रू जे शिक्षक, विद्यार्थी किंवा जे साहित्य क्षेत्राच्या अनुषंगाने सर्व आपले जॉईन आहेत अशा सर्वांचं मी स्वागत. मित्रांनो, थोडंसं सांगायला मला असं आवडेल की मराठी ही आपली जी भाषा आहे, मराठी भाषेतील साहित्य जे आहे अतिशय समृद्ध असं आहे. म्हणजे जागतिकीकरणाच्या झंझावातात किती जरी आला तरी मराठी भाषा आणि मराठीची जी संस्कृती आहे ती अबाधित ठेवणं, त्यासाठी आपल्या हातून जी साहित्य निर्मिती होत आहे ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे आणि आपण तो वारसा निश्चितच आपण पुढे कायम ठेवायचा आहे. मराठी केवळ एक भाषाच नाही तर ती एक संस्कृती आहे आणि तोच वारसा आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे. मूळ जर आपण विचार केला तर मराठी ही महाराष्ट्र आणि आवाज येत नाही. आवाज जाधव सर, व्हॉइस ब्रेक झालाय तुमचा. हॅलो सर, ऑटो डिस्कनेक्ट होत आहे. आवाज
व्हॉइस ब्रेक होतोय हॅलो सर तुमचं. हॅलो. हा सर, व्हिडिओ बंद ठेवून बोला सर. बरं बरं, ओके ओके, चालेल, ठीक आहे. हा. म्हणजे मुळात मराठी ही आपली महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची भाषा आहे, अधिकृत भाषा. एक जर विचार केला आपण तर मराठी ही भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी 4थ्या क्रमांकाची भाषा आहे आणि जगातील 10व्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे. अतिशय संपन्न आणि सधन भाषा म्हणून या भाषेकडे आपण पाहतो. असं म्हणतात की ध्यास मराठी, श्वास मराठी, मना मनाची आस मराठी. ध्यास मराठी, श्वास मराठी, मना मनाची आस मराठी. जगण्याच्या लढाईत सार्थ ठरविते मराठी. पावलो पावली उजेडाची साथ देते मराठी. आणि परक्या भाषेच्या उन्हात थंड सावली मराठी. म्हणजे निश्चितच हे वर्णन अतिशय सार्थ आहे. म्हणजे इतका सधन वारसा आहे, समृद्ध वारसा आहे. अगदी जर आपण विचार केला तर संत ज्ञानेश्वरांपासून या मराठीची थोरवी आपण ऐकत आलो आहोत. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये त्यांच्या ज्या वेगवेगळ्या ह्या आहेत, कृत्या आहेत, त्यामध्ये मराठीची थोरवी गायलेली आहे. ते असं म्हणतात की जैसे दीपा माझी दिवटी, का तिथी माझी पौर्णिमा गोमटी. जैसे दीपा माझी दिवटी, का तिथी माझी पौर्णिमा गोमटी. तैसी भाषामध्ये मराठी सर्वोत्तम. पुढे जाऊन आणखी महिमा वर्णन करताना ते म्हणतात, तीर्थामध्ये काशी, व्रतामध्ये एकादशी. तीर्थामध्ये काशी, व्रतामध्ये एकादशी. भाषामध्ये तैशी मराठी शोभिवंत. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा तेव्हापासून मराठीची थोरवी आघात केलेला आहे. निश्चितच आपणही आपल्या वर्गस्तरावर, शाळा स्तरावर, आपल्या कार्यक्षेत्रात जे जे काही उपक्रम घेतो त्या माध्यमातून निश्चितच आपल्या विद्यार्थ्यापर्यंत आपण हा संदेश देणं गरजेचं आहे की त्या निमित्ताने मराठी भाषेचा वारसा संवर्धन केला जाईल, मराठीचं संरक्षण होईल, जतन केलं जाईल. या अनुषंगाने आपण सर्व प्रयत्न करूया. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या मराठीच्या अनुषंगाने स्वरचित कवितांचं, शिक्षकांचं कवी संमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. निश्चितच आपल्या सर्व कृती या ठिकाणी चांगल्या आहेत असं ऐकून आहे. प्रत्यक्ष आज ते ऐकण्याचाही योग आहे. मी अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जाधव सर. मराठी भाषा संवर्धनाबरोबरच शिक्षक साहित्यिकांचं सुद्धा संवर्धन घडून यावं यासाठी आपण जो प्रयत्न करत आहात तो निश्चितच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. त्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबादचं मी मनापासून आभार मानतो. आणि यानंतर आमचे प्रेरणास्थान अर्थात ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होतोय, माननीय प्राचार्य कलीमुद्दीन शेख साहेब यांच्या वतीने प्रसिद्ध साहित्यकार तथा अनुवादक माननीय प्राध्यापक डॉक्टर विशाल तायडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आवाज येतो सर माझा? हो सर, येतोय. सर्वांना नमस्कार. आपण सर्व इथे उपस्थित झालात. मला फार आनंद होतोय की आपल्या शिक्षकामधील साहित्यिक ते डाएटच्या मंचावर एकत्र आलेले आहेत. आपल्याला माहितच आहे की आता प्रास्ताविकामध्ये सरांनी, जाधव सरांनी सविस्तर या गोष्टी मांडलेल्या आहेत. आपल्याला मराठी भाषेच्या अनुषंगानं हे जे विविध उपक्रम या पंधरवाड्यात आपण घेत आहोत यातीलच हा एक भाग आहे. आणि आमची ही अपेक्षा आहे की यातून प्रेरणा घेऊन जे सहभागी झालेले शिक्षक साहित्यिक आहेत ते आणि जे श्रोतवृंदामध्ये आहेत अशा सर्व शिक्षक साहित्यिकांनी नव्हे तर सर्व शिक्षकांनीच आपल्या शाळेमध्येही विद्यार्थ्यांसाठी असा मंच उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्या प्रतिभेला एक व्यासपीठ या माध्यमातून मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी आमची एक अपेक्षा या माध्यमात आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण जिल्ह्यातील सर्व साहित्यकांना काही सहभागी करून घेऊ शकत नाही, कारण वेळेची मर्यादा असते आणि त्यामुळे आपण सर्वांना सहभागी जरी करून घेतलेलं नाही तरी मला अनेक जणांचे फोन आले की सर आम्हालाही सहभागी होण्याची इच्छा होती, पण वेळेची मर्यादा असते. त्यामुळे आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक तालुक्यातून 1-2 असे शिक्षक साहित्यिक यामध्ये सहभागी करून घेतलेले आहे. मात्र यानंतरही आपली इच्छा असेल, कारण डाएटचं मंच हे आपलं मंच आहे, आपल्या सर्वांचं मंच आहे, त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला अशी संधी मिळेल तेव्हा जास्तीत जास्त शिक्षक साहित्यिकांना आपण विविध उपक्रमामध्ये निश्चित सहभागी करून घेऊया. आज या कवी संमेलनामध्ये प्रत्येक तालुक्यामधून आपण प्रतिनिधित्व मिळावं अशी एक
अशा प्रकारचं नियोजन केलं होतं आणि त्या दृष्टीने काल परवापासून आपली डाएटची टीम ही झटत होती आणि आज त्या दृष्टीने अतिशय चांगला योग एक कवी संमेलन व्हर्च्युअल स्वरूपात कवींना आपल्याला इथं ऐकायला मिळत आहे. मी सर्व कवींना अशी विनंती करेल की आपली अतिशय दर्जेदार अशी जी कविता आपल्याला वाटते ती आपण इथं सादर करावी आणि कवी संमेलन अतिशय रंगतदार होईल. कारण संदीप ढाकणे सारखे अतिशय नावाजलेले सूत्रसंचालक हे संचालन करत आहेत आणि सर्व जे कवी इथे सहभागी झाले, मी आता लिस्ट वाचली, ज्यांचं साहित्य क्षेत्रामध्ये चांगलं नाव आहे असे साहित्यिक कवी आणि आपले शिक्षक बांधव इथं एकत्रित आलेले आहेत. शिक्षक लिहिता झाला ही फार जमेची बाजू मला या दृष्टीने वाटते. कारण सर्जनशील विद्यार्थी सर्जनशील होण्यासाठी शिक्षक हा सर्जनशील क्रिएटिव्ह होणं मला हे फार आनंददायी वाटतं. एक अनुभव फक्त मी शेअर करेल आणि थांबेल. गेल्या 17 तारखेला ATMचं राज्यस्तरीय संमेलन पुण्यात पार पडलं. या संमेलनामध्ये 8 ते 10 शिक्षकांची पुस्तकांचं प्रकाशन झालं होतं. ही मला वाटतं फार आनंददायी बाब आहे. अशा प्रकारे शिक्षक पुढे येत आहेत, लिहित आहेत, आपली पुस्तकं प्रसिद्ध करीत आहेत. ही खरोखर विद्यार्थ्यांसाठी आणि एकूणच शिक्षकांसाठी, सर्व शिक्षकांसाठी अतिशय प्रेरणादायी अशी बाब आहे. तर सर्व सहभागी शिक्षकांना मी फक्त शिक्षक नाही म्हणणार, मी शिक्षक साहित्यिकांना मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि पुढील सूत्र संदीप ढाकणे सरांकडे सोपवितो. ढाकणे सर, ओव्हर टू यू. धन्यवाद सरजी. मनापासून अशी कौतुकाची थाप पडल्यानंतर भाषेच्या संवर्धनाबरोबरच शिक्षक साहित्यिकांचं सुद्धा संवर्धन घडून येण्यास निश्चितच मदत होईल. त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि फारसा वेळ न घेता आपण कवी संमेलनास सुरुवात करूया. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म जात पंत एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मित्रहो, आज 27 जानेवारी एक दीर्घ कालावधीनंतर 5वी ते 8वीतील मुलांसाठी शाळा उघडण्याचा दिवस. खऱ्या अर्थाने ज्यांच्या सहवासामध्ये कविता फुलते, कविता रुजते, कविता शिकवायला मिळते आणि कविता शिकवता शिकवता कविता जगता सुद्धा येते, अशा विद्यार्थ्यांचा सहवास आम्हाला आजपासून मिळतोय. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसाचं आणखी एक विशेष सांगायचं झालं तर ज्या बालभारतीच्या सहवासात आमची कविता फुलत गेली, कविता आम्ही शिकत गेलो, त्या बालभारतीचा सुद्धा आज वर्धापन दिन आहे. आणि असा सुवर्ण योग साधून जिल्हा शिक्षण व शिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या वतीनं या कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. असं म्हणतात की 2 कवींच्या मध्ये बोलू नये, परंतु 2 कवींच्या मध्ये बोलण्यासाठीच मला बोलावलेलं आहे. आणि मी 2 कवीच्या मध्ये बोलणार जरूर आहे, परंतु माझी भूमिका जी आहे ती फक्त नाममात्र असणार आहे. कारण असं म्हणतात की सूत्रसंचालकाची भूमिका ही फुलाच्या हारातील तोऱ्याप्रमाणे असावी. त्याने एक एक पुष्प गुंफत असताना फुलाच्या हारामध्ये असायचं जरूर असतं, परंतु दिसायचं मात्र नसतं. हे एक एक पुष्प गुंफत असताना मी या फुलाच्या हारामध्ये असणार आहे, परंतु दिसणार नाही याची काळजी मात्र मी घेणार आहे. कारण चंद्रशेखर गोखले खूप छान म्हणतात, माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुसण्यावर जाऊ नका, माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुसण्यावर जाऊ नका, जरी तुमच्यात असलो मी तरी माझ्या असण्यावर जाऊ नका. आपल्या समोर प्रत्येक तालुक्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कवींना आपण इथं संधी दिलेली आहे आणि मी एक एक कवींचं पुष्प आपल्या समोर इथं गुंफणार आहे. सर्वप्रथम मी आमंत्रित करतोय वैजापूरच्या धरतीत, वैजापूरच्या मातीत ज्यांनी शेती मातीचा अंकुर फुलवला, अर्थात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदानातून ज्यांचं शेती माती हा कविता संग्रह प्रकाशित आहे आणि शेती माती या नावानेच त्यांची ओळख आहे, अर्थात अशोक गायकवाड सर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंजेवाडी, केंद्र जाणेफळ, तालुका वैजापूर येथे ते सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत. आपल्या कविता आपण वर्तमान पत्रात छापलेल्या पाहतो, दिवाळी अंकात छापलेल्या पाहतो, एखाद्या पुस्तकात प्रकाशित झालेल्या पाहतो, परंतु अशोक गायकवाड सर ही एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांची कविता लग्न पत्रिकेत छापून आलेली आहे. हे निश्चितच एक आगळा वेगळा प्रयोग होता. त्यांच्याविषयी असं म्हणावं वाटतं की इंद्रजित भालेराव यांच्या ओळी मला आठवतात, माझ्या कवितेला यावा शेना मातीचा दरवळ, माझ्या कवितेला यावा शेना मातीचा दरवळ, तिने जपून असावी काट्या कुट्यात हिरवळ.
आपल्या कवितेत ही शेती मातीची हिरवळ जपत राहणार आहे. हा शेती मातीतला कवी अर्थात अशोक गायकवाड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. नमस्कार सर्वांना, नमस्कार आणि मराठी भाषा पंधरवडा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि डाएटचे व सर्व माननीय अधिवेशक सर तसेच माननीय विशाल तायडे सर या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कारण आम्हाला ही एक संधी खूप मोठ्या व्यासपीठावरती म्हणजे जिथे आम्ही काम करतो शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आमच्यासाठी आदर्श असं व्यासपीठ म्हणजे डाएट असतं आणि डाएटने आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम डाएटचे खूप खूप धन्यवाद. मराठी भाषा दिन पंधरवडा सुरू असल्यामुळे मी सुरुवातीला मराठी भाषेवरतीच एक कविता सादर करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे भाषा. संस्कृताच्या मृताला जिने पाजले पाणी, संस्कृताच्या मृताला जिने पाजले पाणी, ज्ञानेशाच्या ओवी झाली मराठी, ज्ञानेशाच्या ओवी झाली मराठीच मानी, भक्ती शक्ती युक्ती आणि भावाभिमानी, मराठीच भाषा झाली संतांची वाणी, मराठीच भाषा झाली संतांची वाणी. लीळा आणि आल्या आल्या मराठीच्या शिळा झाल्या, मराठीच्या शिळा झाल्या. लीळा आणि आल्या आल्या, लीळा आणि आल्या आल्या मराठीत तारली, अभंगाची गाथा तारली संत तुकोबानी, मराठीच भाषा झाली संतांची वाणी, मराठी भाषा झाली संतांची वाणी. हुमकणाऱ्या गवणी संगे बारुडाची सोंगे, बारुडाची आली सोय, हुमकणा संगे गवळणी बारुडांगे, चोखा मेळा चालता चोखा मेळा नमा कीर्तनाची, मराठीच भाषा झाली संतांची वाणी, झाली नामानी. आवाज. धन्यवाद गायकवाड सर. मराठीची थोरवी आपल्या कवितेतून आम्हाला ऐकायला मिळाली. एक खूप छान कविता आठवते. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. ही सरस्वतीची पालखी घेऊन जाण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. कारण आपण मराठी साहित्यातले साहित्यिक आहोत, मराठी भाषेतले आपण साहित्यिक आहोत. यानंतर मातीत हरवल्या कविता हा काव्यसंग्रह ज्यांचा प्रकाशित आहे असे माननीय श्री संतोष आळंजकर सर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोळवाडी केंद्र पालखेड येथे कार्यरत आहेत. मातीत हरवलेल्या कविता जपण्यासाठी हा ध्येयवेडा कवी प्रयत्नशील आहे. अशा माननीय श्री संतोष आळंजकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना. हॅलो सर, येतोय आवाज? हो यस सर, हो येतोय. ओके सर, ओके, थँक्यू. धन्यवाद सर आणि सर्वांना नमस्कार.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त डाएटने जी संधी उपलब्ध करून दिली त्यानिमित्त प्रथमतः मी डाएटचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय विशालजी तायडे सरांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करून देतो की एक मोठी संधी आम्हाला डाएटच्या माध्यमातून सरांनी दिली. माझी कविता मी आपल्या समोर ठेवतो. एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाच्या जवळ जाणारी ही एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे हट्टी पाखरे. येतोय ना आवाज सर? हो हो. ओके सर ओके. कवितेचं शीर्षक आहे हट्टी पाखरे. आला पुसाचा महिना रान गारठून जाई. आला पुसाचा महिना रान गारठून जाई. चिकळल्या कणसाला भार पाखरांचा होई. वा छान. आला पुसाचा महिना रान गारठून जाई. चिकळल्या कणसाला भार पाखरांचा होई. शेत माळावर चाले गोफणीची गरगर. शेत माळावर चाले गोफणीची गरगर. उडे पाखरांचे थवे किलबिल रानभर. वेग गोफणीला येता अशी चुकवी नजर. वेग गोफणीला येता अशी चुकवी नजर. भुरकन झाडावर सरकन धाटावर. क्षणभर घरट्यात पुन्हा येई सावरून. क्षणभर घरट्यात पुन्हा येई सावरून. झुकलेल्या कणसाला पुन्हा जाई टोकरून. असा पाखरांचा खेळ चाले गोफणीच्या संग. असा पाखरांचा खेळ चाले गोफणीच्या संग. नाही कुणाचीच हार जणू बांधला या चंग. असा पाखरांचा खेळ चाले गोफणीच्या संग. नाही कुणाचीच हार जणू बांधला या चंग. पिक राखता राखता हुरड्याचे होई दाणे. पिक राखता राखता हुरड्याचे होई दाणे. कुणब्याच्या ओठावर येई आनंदाचे गाणे. कुणब्याच्या ओठावर येई आनंदाचे गाणे. धन्यवाद सर. मनापासून खूप छान सर. मस्त. संतोष आळंजकर सर यांचं मनापासून आभार. पाखरांची कविता सादर इतर- करून आम्हाला पुस्तकाच्या सान्निध्यात नेलं. इतर कवी मित्रांनीही दाद द्यायला हरकत नाही कवींना. आणि अशाच प्रकारचं आनंदाचं गाणं यानंतर खरं म्हणजे प्रत्येक कुणब्याच्या ओठी येऊन अगदी तळागाळातील माझा जो विद्यार्थी आहे त्याचं जगणं शिकणं निश्चितच या गाण्यामुळे सुंदर असं होणार आहे. एक नवीन ऊर्जा सरांच्या कवितेनं मिळाली. धन्यवाद सर. नक्कीच. मस्त खरंच. आणि हे पाखरं जपत असताना पाखरं फक्त आपल्याला कवितेत भेटायला नको. पाखरं प्रत्यक्षात सुद्धा आपल्याला दिसायला हवी. परंतु पाखराचं अस्तित्व नामशेष होतं की काय असं निसर्गाचं चक्र आपल्या समोर चालू आहे. म्हणजे ऋतुचक्र सुद्धा बदलत आहे. आणि अशा वेळी मग निसर्गाला दोष द्यायचा की माणसाला दोष द्यायचा हा प्रश्न खरंच निर्माण होतो. सरांची कविता ऐकल्यानंतर नितीन चंदन शिवे यांच्या ओळी मला खास आवर्जून इथे सांगाव्याशा वाटतात. अंगणात पाखरे यायची बंद झाली की दोष पाखरांना कसा देणार. अंगणात पाखरे यायची बंद झाली की दोष पाखरांना कसा देणार. माणसाची बुजगावणी झाली की असंच होतं कधी कधी. माणसाचं बुजगावणं होत नाही आणि निसर्गाच्या सान्निध्यात पाखरांचा सहवास आपल्याला लाभावा अशी भूमिका आपली असावी. अशी भूमिका साहित्यिकाची असावी. यानंतर फक्त कविता लेखनातील सर्व प्रकार हाताळणारे आमचे एक प्रतिभा संपन्न मित्र म्हणजे चारोळी असो, अष्टाक्षरी असो, अभंग असो, हायकू असो, काव्यांजली असो, सहाक्षरी असो, मुक्तछंद असो इत्यादी विविध प्रकारात त्यांनी लेखन केलेलं आहे. अर्थात श्री संजय रुस्तम गोगरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाहीगाव येथे ते कार्यरत आहेत. विविध काव्य लेखनाच्या स्पर्धामध्ये आतापर्यंत त्यांनी जवळपास 300 पेक्षा जास्त पारितोषिकं मिळवलेली आहेत. आणि आपण म्हणतो की कमी बोलणं सोपं नसतं, कमी लिहिणं सोपं नसतं, परंतु कमी लिहिणं सुद्धा कसं सोपं असतं हे त्यांनी आपल्या लेखणीतून सिद्ध केलेलं आहे. जवळपास 6 ते 7 चारोळी संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. एक होता गुलमोहर. हा चारोळी संग्रहाचे जवळपास भाग 3 त्यांनी प्रकाशित केलेले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सुद्धा त्यांचे चारोळी संग्रह प्रकाशित आहेत. औरंगाबादमध्ये झालेल्या शिक्षणाच्या वारीमध्ये लोकगीत अर्थात चांगल्या प्रकारचं लोककलाचं गीत त्यांनी बसवून शिक्षणाच्या वारीचं प्रतिनिधित्व केलं होतं. असे आमचे मित्र श्री संजय घोगरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. नमस्कार सर, आवाज येतो? हॅलो, येतो आवाज. आत्ताच काल प्रजासत्ताक दिन झाला. देशभक्तीचं वातावरण आहे, तर एक देशावर कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे आम्ही सेवक तिरंग्याचे. हा भारत शिवरायांचा कुणाच्या वाट्याला जात नाही. हा भारत शिवरायांचा कुणाच्या वाट्याला जात नाही. कुणी आडवा आला तर फाडल्याशिवाय राहत नाही, पोलादी ही छाती आमची, निर्भीड निडर सीमेवरती. तेल घालून डोळ्यामध्ये नजर रोखतो शत्रूवरती. लक्ष आमुचे भेदूच आम्ही, येवो कितीही अजस्र लाटा. झेंडा आमचा फडकत राहील, कोण रोखणार आमच्या वाटा. आम्ही जरी शांतीचे पुजारी, अंत न कोणी आमचा पाहो. उपटून टाकू मुळासकटच कुरापतींना काढत राहो. शांती अहिंसा आम्हास प्यारी, आम्ही न्याय समतेचे पुजारी. समजू नका आमची लाचारी, वारही आमचा प्रलयंकारी. नजर वाकडी करता कोणी, चिरडून टाकू पायाखाली. इतिहासाची पाने चाळा, जसे चिरडले 65 साली. धमन्यामधून लावा उसळे, उगाच नाही मारित बाता. दुष्ट शत्रूंचे तोंड ठेसण्या, आम्ही आहोत सक्षम आता. तुझ्या रक्षणा ढाल उभारू, प्रणाम तुझला भारत माता. प्राण घेतले तळहातावर, देशासाठीच जीवन आता. प्राण घेतले तळहातावर, देशासाठीच जीवन आता. धन्यवाद. क्या बात है, छान सर, क्या बात है, वाह. क्या बात है. म्हणजे रक्त खूपच सुंदर सर. सळसळणारं काव्य सरांनी सादर केलं. अतिशय सुंदर. मला सांगायला आवडेल तुम्हा सगळ्यांना की घोगरे सर आणि मी आडगाव सरात या केंद्रामध्ये सोबत होतो आणि सरांचं एक होता गुलमोहर. हा जो पहिला चारोळी संग्रह होता, त्या चारोळी संग्रहाच्या प्रकाशनाचा मी साक्षीदार आहे. खरोखरच रांगडा माणूस मी त्यांना म्हणत असतो. आणि कवितेत सुद्धा खूपच जबरदस्त असतं. एकदम धन्यवाद सर. घोगरे सर, बढिया. खूप सुंदर असं गायन केलं सर. गाणं तालातून येतं, गाणं सुरातून येतं. गाणं तालातून येतं, गाणं सुरातून येतं. जीव ओतावा गाण्यात, गाणं काळजातून येतं. म्हणजे काळजातून आलेलं गाणं आहे संजय घोगरे सरांचं, असं वाटलं. देशभक्ती जी ओतप्रोत आहे ती जशी शब्दातून व्यक्त झाली, तशीच त्यांच्या स्वरातून सुद्धा व्यक्त झाली. आपले मनापासून आभार. यानंतर मी आमंत्रित करतोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फातियाबाद येथील कवयित्री, ज्यांनी पारिजातक नावाचं फेसबुक पेजच्या माध्यमातून निसर्ग कवितेला पुन्हा एकदा आपल्या समोर आणलं. एक संवेदनशील उत्कृष्ट कवयित्री, तंत्रस्नेही शिक्षिका माननीय श्रीमती वैशाली साबदे मॅडम यांना विनंती आहे की आपण आपली रचना सादर करावी. धन्यवाद सर. वैशाली मॅडम, एक मिनिट. हो. हा, सर्व मान्यवर कवींना माझी अशी विनंती आहे की आपल्याकडे जर नेटवर्क सिग्नल चांगले असतील तर आपला व्हिडिओ ऑन ठेवला तर बरं होईल. जर नेटवर्क सिग्नल वीक असतील, आपला आवाज जर ब्रेक होत असेल तर त्यावेळेस व्हिडिओ ऑफ ठेवा. ठीक आहे.
सर धन्यवाद. नमस्कार सर्वांना. आताच आपल्याला अशी बातमी ऐकवात आली की सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री जाहीर झालं आणि ती बातमी ऐकल्यापासून मनामध्ये कुठेतरी सिंधुताईंचे विचार येत होते आणि त्यातून मला ही 4 ओळी सुचल्या. ही कविता मॅडमचा आवाज येत नाहीये सर. व्हॉइस ब्रेक झाला मॅडम. व्हिडिओ पण स्टॉप झालाय तुमचा. वैशाली मॅडम. वैशाली मॅडम आवाज येत नाही. हा येतोय सर आवाज आता. ओके ओके येतोय. ओके येतोय. हा सुरुवातीपासून सुरू करते आता कविता. ऐकल्या आहेस तुझ्या आईपणाच्या बाईपणाच्या कथा. ऐकल्या आहेत तुझ्या आईपणाच्या बाईपणाच्या कथा. तू सोसलेल्या अपार वेदनेच्या व्यथा. कधी सोपं नसतं बाईचं जगणं. कधी सोपं नसतं बाईचं जगणं. उंबरठा ओलांडून जगात वावरणं. सोपं नाही माय. सोपं नाही माय. तू किती भोगलेस याची कल्पनाही करणं. आम्ही पांढरपेशी लोक अगदी सुखात आणि आरामात आहेत त्यामुळे ती कल्पनाही आम्हाला होत नाही. तू किती भोगलेस याची कल्पनाही करणं. घरदार गाव सारी नाती विसरणं. गाईच्या गोठ्यात तुझं आई होणं. गाईच्या गोठ्यात तुझं आई होणं. स्वतःच्या लेकराची नाळही तोडणं. पुन्हा त्याच गोळ्याला स्वतःपासून दूर करणं. पुन्हा त्याच गोळ्याला स्वतःपासून दूर करणं आणि समस्त अनाथांची माय होऊन राहणं. सोपं नाही माय. सोपं नाही माय. रोजच्या भाकरीसाठी वनवन फिरणं. सोपं नाही माय. रोजच्या भाकरीसाठी वनवन फिरणं. स्मशानातल्या निवदाची भाकरी थापणं आणि प्रेताच्या अग्नीवर ती भाकरी शेकणं. सोपं नाही माय. स्मशानातल्या निवदाची भाकरी थापणं आणि प्रेताच्या अग्नीवर ती भाकरी शेकणं. माय जिथं आयुष्याचा शेवट तिथून सुरुवात करणं. जिथं आयुष्याचा शेवट तिथून सुरुवात करणं. फाटक्या तुटक्या लुगड्याची लेकरांना झोळी करणं. जिथं तिथं माय होऊन पदराची झोळी पसरणं. जिथं तिथं माय होऊन पदराची झोळी पसरणं आणि अंधारलेल्या भविष्याची सोनेरी पहाट करणं. सोनेरी पहाट करणं. सोपं नाही माय. वनवासी होऊन राहणं. सोपं नाही माय. वनवासी होऊन राहणं. पैशासाठी झोळी घेऊन दारोदार फिरणं. काडी काडी जमून स्वतःच घरटं विणणं. काडी काडी जमून स्वतःच घरटं विणणं. इवल्या इवल्या चोचीमध्ये चारा पाणी करणं. कितीतरी रात्री पोरांसाठीची जागरण. कितीतरी रात्री पोरांसाठीची जागरण. त्यांची दुखणी खुपणी औषध पाणी करणं. एकेकाच्या बोटाला धरून तुझं चालवणं. एकेकाच्या बोटाला धरून तुझं चालवणं. हातात पाटी देऊन लेकरांना शिकवणं. एकेकाच्या बोटाला धरून तुझं चालवणं. हातात पाटी देऊन लेकरांना शिकवणं. चालता बोलता साऊ जिजाऊची लेक होणं. सोपं नाही माय. पण आता माय आता जगात होत आहेत सन्मान सोहळे. मायेच्या या कार्याचे माय आता जगात होत आहेत सन्मान सोहळे. तू केलेल्या मायेचे कौतुक आगळे वेगळे. तुलाही आल्यात कितीतरी सुना अन जावाई. तुलाही आल्यात कितीतरी सुना अन जावाई. तुझ्याही घरी जमलाय नातवंडाचा मेळा. साऱ्या जगाची माय होऊन केलीस तू पाखर गोळा. केलीस तू पाखर गोळा. धन्यवाद. मस्त. खूपच सुंदर. वैशालीताई मस्तच. थँक्यू. खरंच छान झाली कविता. जीवन चरित्र आलंय.
धन्यवाद वैशाली मॅडम. म्हणजे आपण आपल्या कवितेमध्ये सिंधुताई सपकाळ यांचं जीवन चरित्र रेखाटलं. सिंधुताई सपकाळ यांचं जीवन म्हणजे एखाद्या कवितेपेक्षा काही कमी नाही. तुम्ही आम्ही कविता लिहितो, वाचतो, शिकतो, शिकवतो, परंतु कविता जगणं म्हणजे काय असतं, तर कविता जगणं म्हणजे सिंधुताई सपकाळ. सतीश दराडे उगाच म्हणत नाहीत, तुझा गाव अन सांज झाली असावी, तुझा गाव अन सांज झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी, उगा जन्मते का घरंदाज कविता, उगा जन्मते का घरंदाज कविता, पिढी जात दुःखे मिळाली असावी. वा 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 भारीच. क्या बात आहे. पिढीजात दुःखांचा डोंगर सिंधुताईंनी पेलला, तेव्हा आज कुठं सुखाची हिरवळ दिसत आहे आणि पद्मश्रीवर त्यांचं नाव कोरलं आहे. खूप सुंदर अशी आशय संपन्न कविता इथं वैशाली मॅडम यांनी सादर केलेली आहे. यानंतर औरंगाबाद मनपा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बैराम पाटील हायस्कूल येथील उपक्रमशील शिक्षिका आशा डांगे खरतडे मॅडम, ज्यांचा परिगाबाहेर हा कविता संग्रह प्रकाशित आहे. परिगाबाहेर जाऊन विचार करणारे एक आशादायी व्यक्तिमत्व म्हणजे आशा डांगे मॅडम. साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा कवयित्री आशा डांगे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. धन्यवाद संदीप. आवाज येतोय? हो, येस येतो. हा. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, उपस्थित सर्व अधिव्याख्याता, सर्व विषय तज्ञ, अगदी उत्कृष्ट सूत्रसंचालक आमचे कवी बंधू, लाडवी स्वभावाचे संदीप ढाकणे सर, सहभागी शिक्षक, कवी बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा खरोखरच आपल्याला भाग्याचा आहे. कारण 10 महिन्याच्या एकदा प्रतीक्षेनंतर आपल्या विद्यालयाचं, विद्या मंदिराचं जे दैवत आहे त्यांचे पाय आपल्या शाळेला लागलेले आहे. आजच शाळा सुरू झाल्या आणि आजच आपण हे शिक्षकातील सुप्त गुणांना, साहित्यिकांना संधी द्यावी म्हणून हे आपण कवी संमेलन घेतो आहे. मी आयोजकांचे खरंच आभार मानते की मला इथे कविता सादर करण्याची संधी दिलेली आहे. कवितेविषयी 2 शब्द सांगते की आपण शिक्षक आणि शिक्षण प्रक्रियेशी जोडलेली जी सगळी व्यवस्था आहे, शिक्षण अधिक सोपी, सुलभ करण्याची, आनंदी करण्याचा प्रयत्न करतच असतो. परंतु कधी कधी खूप तोडकेपणा जाणवतो, काही खंत जाणवते आणि त्यातून मग एखादी रचना आपोआपच कागदावर उतरते. माझ्या परिघाबाहेर या कविता संग्रहातील एक कविता आपल्या समोर मांडते. बेंचवरील उद्याचं भविष्य. कवितेचे शीर्षक आहे बेंचवरील उद्याचे भविष्य. शाळेतील बेंचवर उद्याचे भविष्य बसलेले आहे, या जाणीवेने चालू असते नित्याची धडपड. शाळेतील बेंचवर उद्याचे भविष्य बसलेले आहे, या जाणीवेने चालू असते नित्याची धडपड. या साऱ्या प्रयत्नात एखाद्याच्या दप्तरात सापडते व्हाईटनर, एखादा 10-11 वर्षाच्या लेकराच्या वहीत काढलेलं असतं दिलचं सुरेख चित्र, किंवा एखाद्याच्या खिशात सापडतो छोटासा चाकू किंवा फायटरही. त्याच्या दोन थोबाडीत देऊन ते साहित्य जप्त करून, त्याला न समजणारी नेहमीची बडबड करून येते परत फळ्यापाशी. त्याच्या थोबाडीत देऊन ते साहित्य जप्त करून, त्यांना न समजणारी बडबड करून येते परत फळ्यापाशी, अर्धवट राहिलेल्या धड्याचा भाग पूर्ण करण्यासाठी. टोल पडला की परत दुसरी एखादी इयत्ता, दुसरी एखादी तुकडी, पुन्हा कमी अधिक फरकाने तेच व्हाईटनर, तेच दिलचे चित्र, फायटर, चाकू. मन खिन्नतेची खोल पातळी गाठणार. तेवढ्यात औपचारिकता सोडून एखाद्या चिमुकल्या हाताची नाजूक थापटी हातावर जाणवते. एक निरागस चेहरा सुंदर अक्षरात पूर्ण केलेला गृहपाठ दाखवत असतो. अचानक पुन्हा नवचैतन्य निर्माण होते, आशा जागवते आणि बेंचवर बसलेल्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी परत राहिलेल्या धड्याकडे वळते. धन्यवाद. क्या बात आहे. सुंदर. मस्त.
अप्रतिम. छान और उभं राहिलं सगळं. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. चिमुकल्या हातांना बळ देण्याचं काम आपलं आहे. बेंचवरील उद्याचं भविष्य घडवण्यासाठीच आशाताई डांगे मॅडम शिक्षण क्षेत्रातील अर्थात नैतिक मूल्यावर आधारित विषयावर PhD करत आहे. हे सांगण्यासाठी वाटतो. आणि या कोवळ्या जीवांना घडवत असताना एक माया ममतेची भावना आपल्यामध्ये निर्माण झाली. ही कविता ऐकताना आढळून आलं. एक सुंदर अशा ओळी असतात. साऱ्या कोवळ्या जीवांना अक्षराचा स्पर्श व्हावा. साऱ्या कोवळ्या जीवांना अक्षराचा स्पर्श व्हावा. उजेडाचे दान देण्या झोपडीत सूर्य यावा. क्या बात आहे. एकही जीव जो पारखा दप्तराचा स्पर्श व्हावा आई सारखा. दप्तराला स्पर्श व्हावा आई सारखा. आपण पाठ्यपुस्तकातील कवींना म्हणजे जेव्हा आपण विद्यार्थी होतो तेव्हा पाठ्यपुस्तकातील कवी आपल्याला पुस्तकातच भेटत होते. परंतु या पाठ्यपुस्तकातील कवींना पुस्तकाबाहेर मैदानात आणण्याचं काम कोणी केलं तर मनोज कुटे सर. अर्थात खुलताबाद येथील दरेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक इयत्तेतील एक कवी त्यांनी व्यासपीठावर आणला आणि आपल्या परिसरातील जवळपास 4 ते 5 केंद्रातील 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांना जे कवी पुस्तकात भेटत होते त्या कवींना प्रत्यक्ष ऐकण्याची भेटण्याची संधी महत्व म्हणजे श्री मनोज कुटे सर. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. मनोज कुटे सर, खुलताबाद. हॅलो सर, एक अशी सर्वांना विनंती असेल की ज्यावेळेस सादरीकरण चालू आहे त्यावेळेस बरेचसे आपले माईक जे ऑन आहेत ना, त्यामुळं सादरीकरण जे करतायत त्यांना व्यत्यय नको. कृपया आपण माईक बंद ठेवूया. बाकी सर्व पार्टिसिपंट्स. मनोज कुटे सर. बाप पेरतो रगत काव्य संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आपण आपली रचना सादर करा. डाकणे सर, आवाज येतोय का माझा? हो सर, येतोय. येस. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम डाएट यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं मनपूर्वक अभिनंदन व मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपणा सर्वांनाच माहिती आहे की कोरोनामुळे संपूर्ण विश्व हे हादरून गेलं होतं आणि या कोरोना महामारीमध्ये जगात अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले. त्या संदर्भात ही कविता आहेत. कवितेचं शीर्षक आहे देह पेटू लागले. किड्या मुंग्या सवे माणसं मरत आहे. किड्या मुंग्या सवे माणसं मरत आहे. नैने आता रगत निघत आहे. उपाशी तुपाशी देह पेटू लागले. उपाशी तुपाशी देह पेटू लागले. धरणी मायेच्या अंगाला चटके बसू लागले. बंगले अन राजवाडे वस पडू लागले. बंगले अन राजवाडे वस पडू लागले. चोहीकडेच आता जीव संपू लागले. स्मशानातील नंबर सरता सरेना. स्मशानातील नंबर सरता सरेना. प्रेतालाही आता जागा पुरेना. कोप तुझा रे असा कसा एकाएकी आला. कोप तुझा रे असा कसा एकाएकी आला. काय गुन्हा त्यांचा निष्पाप जीवांना सोबत घेऊन गेला. पाप आणि पुण्याचा हिशोब आता जुळेना. पाप आणि पुण्याचा हिशोब आता जुळेना. निरोप जगाचा घेताना पाप काही कळेना. पाप काही कळेना. धन्यवाद. छानच. धन्यवाद सरजी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोरोनाच्या संकटातील एक सुंदर अशी रचना इथं सादर केली. सांगायला अत्यानंद वाटतोय की कोरोना संकटामध्ये आपल्याला घराबाहेर जायला बंदी असली तरी आत डोकावण्याला खूप संधी होती आणि असे अनेकविध उपक्रम
डाएटच्या वतीनं आयोजित करण्यात आले, ऑनलाईन उपक्रम राबवण्यात आले आणि त्यामध्ये खूप शिक्षकांनी सहभाग नोंदवला आणि आपली उन्नती साधण्यात यश मिळवलं. आपली रचना खूपच प्रेरक अशा स्वरूपाची, संकट आहे ते आपल्याला दाखवलं, परंतु संकटात संधी सुद्धा शोधता येते अशा पद्धतीची आपण रचना सादर केली. आपले मनापासून आभार. यानंतर मी सोयगाव तालुक्यातील प्रतिभा संपन्न कवी माननीय श्री विजयराज सातगावकर सर, जिल्हा परिषद प्रशाला भोसला येथे कार्यरत असलेले, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. माननीय श्री प्राध्यापक विजय सातगावकर सर. आवाज येतोय ना? यस, हो सर, येतोय. येतोय का? येतोय आवाज. हो. सर्वात अगोदर या आयोजनकर्त्यांचे आभार आणि धन्यवाद सुद्धा, ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांसाठी. भाषा पंधरवाडा जो आपण घेत आहोत त्या संदर्भात आपले सूत्रसंचालक संदीपजी ढाकणे यांनीच सुचवलेली एक कविता जी माझी स्वरचित आहे. कवितेचं शीर्षक आहे माय मराठी. माझी मराठीच माय बोलो वाटे देववाणी, माझी मराठीच माय बोलो वाटे देववाणी, नामा ज्ञाना तुकयाची अविटही अभंगवाणी. माझी मराठीच माय बीज जहाल क्रांतीचे, माझी मराठीच माय बीज जहाल क्रांतीचे, पुरोगामी मूलगामी अन संत विचारांचे. माझी मराठीच माय, माझी मराठीच माय गाथा गाते शिवाजीची, माझी मराठीच माय गाथा गाते शिवाजीची, डोंगरणी गड किल्ले भाला बरछी तलवारीची. माझी मराठीच माय थोर कन्या संस्कृताची, माझी मराठीच माय थोर कन्या संस्कृताची, किती किती सारस्वत पूजा बांधतात तिची, किती किती सारस्वत पूजा बांधतात तिची. माझी मराठीच माय तिचा झेंडा अटके पार, माझी मराठीच माय तिचा झेंडा अटके पार, राज म्हणे इह थोर माय माईच थोर. धन्यवाद. धन्यवाद सरजी, मनापासून आभार. संत ज्ञानेश्वर माऊली खूप छान म्हणतात, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजाशी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. सांगायला आनंद वाटतो की विजयराज सातगावकर सर उत्कृष्ट व्याख्याते आहेत, त्याचप्रमाणे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य सुद्धा त्यांच्या हातून घडत आहे. त्यामुळेच मराठी भाषेची सुंदर अशी निर्मिती आपल्याला त्यांच्या मुखातून ऐकावयास मिळाली. यानंतर मी पैठण येथील कार्यरत शिक्षिका, उत्कृष्ट कवयित्री तथा उपक्रमशील शिक्षिका दीपा भाले मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. मॅडम आवाज येत नाहीये. आवाज येतोय? आता येतोय. अरे धन्यवाद सर. मी सर्व आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानते आणि माझी कविता सुरू करते. कवितेचं शीर्षक आहे थांबावं कधीतरी. डिप्रेशन हा शब्द आजकाल खूप जणांच्या तोंडात सतत येत असतो, तर अशा वेळेला थोडस आपलं वागणं कसं असावं आणि थोडासा विचार केला, एखाद्या वळणावर थांबलो तर आपण नक्कीच चांगलं आयुष्य जगू शकतो. याच्यातून मी ही केलेली कविता आहे, थांबावं कधीतरी. प्रत्येक वाटेवर वेगवेगळी वळणं असतात कितीतरी, प्रत्येक वाटेवर वेगवेगळी वळणं असतात कितीतरी, विचार करून जरासं थांबावंही कधीतरी. आनंदात असताना भरभरून घ्यावं जगून, आनंदात असताना भरभरून घ्यावं जगून, म्हणू नये मग हेच गेले राहून. तरी योग्य अयोग्य विचार मन करी, वळण येतात जरासं थांबावं कधीतरी.
मन उदास एकांतात दुःख कुरवाळू नये. मन उदास एकांतात दुःख कुरवाळू नये. मोकळं करावं कुठंतरी, साठवून ठेवू नये. सुखदुःखाच्या अधूनमधून येतात सरीवर सरी. वळण येतात जरासं थांबावं कधीतरी. मिळत असलं तरीही समाधानी तेवढं राहावं. मिळत असलं तरीही समाधानी तेवढं राहावं. डोक्यावर मात्र कधीही अपेक्षांचं ओझं नसावं. बाकी सारे खाली आणि कर्तव्य असावे वरी. वळण येताच जरासं थांबावं कधीतरी. आपल्यांना जपावं, परक्यांना आपलं करावं. आपल्यांना जपावं आणि परक्यांना आपलं करावं. साध्या सरळ स्वभावानं माणसाला माणूस जोडावं. ठेवे द्यावे घेऊन जेव्हा येते नात्यात दरी. असे वळण येताच थांबावं जरासं कधीतरी. थांबावं जरासं कधीतरी. धन्यवाद सर. वा, खरंच अगदी कुठंतरी वळणावर थांबलं पाहिजे. छान आशयाची कविता. भाले मॅडमच्या संदर्भात मला बोलायला आवडेल की मॅडम नुसते कवयित्रीच नाही तर आपण डाएटच्या अनुषंगाने ज्यावेळेस कोविड-19 मध्ये पहिला ऑनलाईन समर कॅम्प आयोजित केला होता त्यावेळेस मॅडमने टाकाऊतून टिकाऊ वस्तू कशा निर्माण कराव्याचं सुंदर सेशन एक घेतलं होतं. खरोखरच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आलं आणि एक कवितेचं सादरीकरण केलं. थँक्यू मॅडम, थँक्यू. धन्यवाद. बरोबर आहे सरजी. थांबणं ही सुद्धा एक कला आहे आणि योग्य त्या ठिकाणी थांबणं सुद्धा गरजेचं असतं. कवी सुरेश भट खूप छान सांगतात, चालण्याची नको एवढी कौतुके या रहो. चालण्याची नको एवढी कौतुके या रहो. थांबणे ही अघोरी कला या रहो. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव येथे कार्यरत असलेल्या भारती सोळंके मॅडम यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. भारती सोळंके मॅडम यांचं सूर्याला आला ताप आणि ससोबा भित्रे या 2 बाल कविता संग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालेलं आहे. उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षिका, त्याचप्रमाणे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्माण करण्यामध्ये सुद्धा त्यांचा हातखंडा आहे. अशा संवेदनशील कवयित्री ज्यांचं आकाशवाणीवर आत्ताच मागील आठवड्यामध्ये कवितांचं प्रक्षेपण झालेलं आहे, त्यांना मी विनंती करतो की आपण आपली रचना सादर करा. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचे खूप आभार मला उपलब्ध करून दिले त्याबद्दल. आपण पाहतच आहोत, अनुभव शाळेचा हा दुरावा. आजपासूनच 5वी ते 8वीच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, परंतु 1ली ते 4थीच्या शाळा मात्र बंदच आहेत. मुलांना व शिक्षकांना शाळेचे वेध लागलेले आहेत. कधी दार उघडेल शाळेचे असे त्यांना वाटत आहे. म्हणून माझी एक बालकविता आपल्या समोर सादर करते. त्याचं शीर्षक आहे शाळेचे वेध. वेध लागले मला शाळेचे, वेध लागले मला शाळेचे, कधी उघडेल दार वर्गाचे. भेटावे वाटे गुरु माऊली, भेटावे वाटे गुरु माऊलीला, आदराने नमस्कार करूया तिचला. विनम्र होऊनी ठेवू चरणी माथा, विनम्र होऊनी ठेवू चरणी माथा. सांगू सुट्टीतील मजेदार कथा, सांगू सुट्टीतील मजेदार कथा. मित्रांना भेटूनी आनंद होईल, मित्रांना भेटूनी आनंद होईल. धम्माल गप्पांना रंगत येईल. जिवलग माझे सखे सोबती, जिवलग माझे सखे सोबती. स्वच्छंद खेळूया त्यांच्या संगती. शाळा खेळणी रुसली आहे, शाळा खेळणी रुसली आहे. खडू फळा आमची खडू फळा आमची वाट पाहे. शाळा पुन्हा फुलून जाईल, शाळा पुन्हा फुलून जाईल. जेव्हा सगळी मुले येतील, जेव्हा सगळी मुले येतील. खूप झाली कोरोनाची सुट्टी, खूप झाली आता कोरोनाची सुट्टी. करू आता आपण अभ्यासाची गट्टी, करू आता आपण अभ्यासाची गट्टी. धन्यवाद. छानच, मस्त 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 धन्यवाद. खूप छान अशी रचना सादर केली. पाखरांचा थवा असतो गुरुजी, असं गुरुजीचं दर्शन आपल्या या कवितेतून आढळून आलं. यानंतर मी आमच्या कन्नडच्या सहशिक्षिका, ज्या एक उत्कृष्ट कवयित्री आहेत, संवेदनशील शिक्षिका आहेत, तंत्रस्नेही शिक्षिका आहेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
खोकले आई या येथे ते कार्यरत आहेत. वाचन लेखन यांचा छंद आहे. छान सूत्रसंचलन करतात. व्याख्यानावर सुद्धा प्रभुत्व आहे. रणरागिणीच्या थाटात त्यांचं भाषण आपण ऐकलेलं आहे. अशा माननीय श्रीमती अपर्णा धाडवळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. नमस्कार सर्वांना. आवाज येतोय माझा? मी अपर्णा धाडवळे आपल्या सर्वांचं, सर्व काव्य रसिकांचं सहर्ष असं स्वागत करते. आणि ह्या दिग्गज अशा कवींच्या पंक्तीमध्ये मला बसवल्याबद्दल आमचे मार्गदर्शक डॉक्टर विशाल तायडे सर, विस्पुते सर, तसंच सर्व अधिव्याख्याता यांनाही मनपूर्वक आभार की मला संधी इथं जी आहे ती उपलब्ध करून दिली. सूत्रसंचालनही अतिशय बहरदार करतायत संदीप सर, त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. आणि माझी रचना आता थोडासा मूड वेगळा ह्या कवितेतून तुम्हाला बघायला मिळणार आहे. सगळ्यांच्या कविता ऐकल्यात मी आणि खरंच प्रथित यश असलेले सर्व कवी इथं आहेत. आणि बघा मला जमतंय तर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण सर्वजण साजरा करत आहोत. आणि या माध्यमातून हा जो कार्यक्रम आहे हा डाएट औरंगाबाद मार्फत कवी संमेलन इथं आयोजित केलेला आहे. आणि माझी एक प्रेम कविता मी इथं सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे माझा होशील का. आता झी मराठीवर एक माझा होशील ना म्हणून अतिशय सुंदर सिरियल आणि चालू आहे आणि त्यावरूनच मला सुचलेल्या या ओळी आहेत. बघा, कवितेचं शीर्षक आहे माझा होशील का. मन अवखळ लहरी या सांज प्रहरी, मन अवखळ लहरी या सांज प्रहरी, क्षमव काळजाची हुरहुर, क्षमव काळजाची हुरहुर, नको करूस काहुर. मन अवखळ लहरी या सांज प्रहरी, क्षमव काळजाची हुरहुर, करू नकोस काहुर. टीप पापणीतले भाव, टीप पापणीतले भाव, घे काळजाचा ठाव. बोल बोल असा का तू, बोल श्वासातून, अबोल असा का तू, बोल श्वासातून. आलास जीवनी सोन पावलांनी, आलास जीवनी सोन पावलांनी, प्रेमळ हात हाती देशील का. सांग सख्या माझा होशील का. मन अवखळ लहरी या सांज प्रहरी, क्षमव काळजाची हुरहुर, करू नकोस काहुर. टीप पापणीतले भाव, घे काळजाचा ठाव. अबोल असा का तू, बोल श्वासातून. आलास जीवनी सोन पावलांनी, प्रेमळ हात हाती देशील का. सांग सख्या माझा होशील का. माळलेल्या फुलासंग तुझं भाळलं रे मन, माळलेल्या फुलासंग तुझं भाळलं रे मन. उर आलया भरून तू पाहता रुखून. मी स्वैर चौफेर तू शांत निर्झर, नकळत जुळलेले बंध रेशमाचे, जन्मोजन्मी जपशील का. सांग सख्या माझा होशील का. माळलेल्या फुलासंग तुझं भाळलं रे मन, उर आलया भरून तू पाहता रुखून. मी स्वैर चौफेर तू शांत निर्झर, नकळत जुळलेले बंध रेशमाचे, जन्मोजन्मी जपशील का. सांग सख्या माझा होशील का. कालवा जीवाचा, कालवा जीवाचा शब्दात मावना, कालवा जीवाचा शब्दात मावना, आज ओठांवरी आल्या निशब्द भावना. कालवा जीवाचा शब्दात मावना, आज ओठांवर आल्या निशब्द भावना. हितगुज स्पंदनांची जरा ऐकशील का, हितगुज स्पंदनांची जरा ऐकशील का. सांग सख्या माझा होशील का. आणि अशीच अजून एक कविता, एक छोटीशी कविता आहे की कविता कशी असावी याबद्दल काही ओळी आहेत. कविता जगली पाहिजे, कविता जगली पाहिजे, कष्टकऱ्यांचा आवाज बनली पाहिजे. कविता जगली पाहिजे, कष्टकऱ्यांचा आवाज बनली पाहिजे. संवादी असावं तिनं, विसंवादी नसावी, संवादी असावं तिनं, विसंवादी नसावी. हृदयाला साद घालणारी ती निर्भीड असावी. कविता जगली पाहिजे, कष्टकऱ्यांचा आवाज बनली पाहिजे. संवादी असावं तिनं, विसंवादी नसावी. हृदयाला साद घालणारी ती निर्भीड असावी. मिनमिनत्या दिव्यांचा संधी प्रकाश कधी, मिनमिनत्या दिव्यांचा संधी प्रकाश कधी, तर कधी मशाल बनून पेटली पाहिजे. कविता मनामनात रुजली पाहिजे.
मिनमिनते दिव्यांचा संधी प्रकाश कधी तर कधी मशाल बनून पेटली पाहिजे, कविता मनामनात रुजली पाहिजे. धमन्यांमध्ये रक्त बनून सळसळली पाहिजे, धमन्यांमध्ये रक्त बनून सळसळली पाहिजे. माहिर वाशिन पुरी सारखी चौफेर स्वेर फिरली पाहिजे. प्रलय समय येताही कविता तगली पाहिजे आणि कविता खरंच मनामनात रुजली पाहिजे. धन्यवाद. इथं आपण मला कविता सादरीकरणाची जी संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आयोजकांचे मनपूर्वक आभार आणि थांबत आहे. मस्त, छान. अपर्णा मॅडमच्या संदर्भात एक गोष्ट मला सांगायला तुम्हाला सर्वांना आवडेल की जसं संदीप सरांनी सांगितलं की मॅडम चांगलं व्याख्यान करतात, कविता करतात. निष्ठा प्रशिक्षणाच्या अनुषंगानं कन्नडमध्ये आमची ओळख झाली. तर सुंदर नाटिका लेखनही मॅडम करतात. आमच्या समोर निष्ठा प्रशिक्षणामध्ये एक सुंदर अशी नाटिका त्यांनी लेखन करून पाण्यावर सादरीकरण त्याची केली होती. थँक्यू मॅडम, व्हेरी नाईस. थँक्यू सर. नक्कीच विस्फुते सर या सर्व गोष्टींची अनुभूती आपण घेतलेली आहे आणि विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता आपल्याला इथं ऐकायला मिळाल्या. मग शिक्षण असेल, शेती असेल, माती असेल, प्रेम असेल, कवितेवर सुद्धा कविता आपल्याला ऐकायला मिळाली. म्हणजे आता अपर्णा मॅडमनी कवितेवर जी कविता केली की कविता कशी असावी, मला पैठणचे कवी लक्ष्मण खेडकर यांच्या काही ओळी आठवतात की फेकली जरी इंद्रायणीत बुडत नसते कविता, फेकली जरी इंद्रायणीत तरी बुडत नसते कविता, नालायकाच्या बाजूने कधी लढत नसते कविता, भजनात अभंग म्हणून गायले जाते कविता, श्रद्धांजलीवर फूल म्हणून वाहिली जाते कविता, स्वार्थासाठी कुणापुढे कधी झुकत नसते कविता, हुकुमशाहीच्या दडपशाहीत रुकत नसते कविता. क्या बात आहे. लाख झाला त्रास खरं लिहिलं पाहिजे, लाख झाला त्रास तरी खरं लिहिलं पाहिजे, लिहिणाऱ्या प्रत्येकाने आता तुकोबा झालं पाहिजे, लिहिणाऱ्या प्रत्येकाने आता तुकोबा झालं पाहिजे. वा, एकदम सही, मस्त. यानंतर मला वाटतं उपस्थित कवींपैकी जर लक्ष्मण सावंत सर, सुनील डोके सर जर उपस्थित असतील तर आपण त्यांना कविता सादर करण्याची रचना करूया किंवा मग आपण समारोपाकडे वळूया. तुमची एखादी कविता होऊन जाऊ द्या ना. सूत्रसंचालकाने कविता म्हणू नये असं कुठे लिहिलेलं आहे. होऊन जाऊ द्या एक कविता डाकणे सर. ठीक आहे, आता माझ्या कवितेने समारोप करतो, नंतर आपण बाकीच्या. एक मिनिट सर जी, समारोप आपण काय हरकत नाही, तुमच्या कवितेने करूया, सूत्रसंचालकाच्या कवितेने आपण समारोप करूया. एक विनंती असं करत होतो की खरं म्हणजे तुमच्या सर्वांसमोर कविता सादर करायला माझ्यासारख्या माणसाला मिळणं म्हणजे मी आज खरोखर भाग्यवान समजतो. कारण प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं तर कदाचित हे माझं पहिलं काव्य संमेलन असेल ज्याच्यामध्ये मी इतक्या लोकांसमोर कविता नावाचा हा प्रकार सादर करण्याचा प्रयत्न करतो. एक मिनिट. पडद्यामागचे कलाकार म्हणजे विपिन विस्फुते सर. म्हणजे आम्ही पडद्यासमोर जे दिसतो कोणत्याही कार्यक्रमात असेल तर त्याची अनुभूती उपलब्ध करून देण्याची जी संधी आहे ती विपिन विस्फुते सर करतात. अनुभूती या फेसबुक पेजच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयाची अनुभूती आम्हाला उपलब्ध करून दिली, परंतु त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व मात्र कधीही पडद्यासमोर आलं नाही आणि आज तशी ती संधी आम्ही त्यांना देऊ इच्छितो. आणि असा पडद्यामागचा जिवंत कलाकार ज्यांच्या सोबत आडगाव सर केंद्रामध्ये राहून खूप काही शिकता आलं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय विस्फुते सर यांना विनंती करतो की आपण आपली रचना सादर करा. थँक्यू सर. खरं म्हणजे तसं काही ठरवलेलं नव्हतं मी, पण गंमत म्हणून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की लॉकडाऊन मध्ये कोविड-19 सारख्या परिस्थितीमध्ये अगदी डॉक्टर विशाल तायडे असतील, त्यानंतर माझे मित्र आदरणीय योगेश्वर जाधव सर असतील आणि सगळा हा ग्रुप असेल, तर आम्ही नियमितच असं कवितांचं सादरीकरण म्हणा, काहीतरी लेखन म्हणा, त्यावर चर्चा करत होतो. आणि योगेश्वर जाधव सर किमान 2 दिवसातून एक नवीन कविता निश्चितच ऐकवत होते.
मग त्या काळात थोडस मलाही असं वाटलं की चला आपणही लिहिलं पाहिजे काहीतरी. म्हणून मग मी काय केलं की एक स्थलांतरित मजुराच्या मुलाचे शिक्षकास पत्र असं एक पत्र तयार केलं की स्थलांतरित तो मुलगा असतो आणि तो स्थलांतरित होत असताना ज्या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी तो त्याच्या गावी पोहोचल्यानंतर जेव्हा तो गावी जातो आणि त्या ठिकाणी स्थलांतरित लोकांसाठी जे काही एक केंद्र केलेलं असतं, स्थलांतरित लोकांसाठी जे एक केंद्र केलेलं असतं गावाबाहेर, तर त्या ठिकाणी बसल्या निवारा जो सेंटर असतं, केंद्र केलेलं असतं, त्याच्यात बसल्यानंतर तो त्याच्या शिक्षकांना, शहरातील शिक्षकांना एक पत्र लिहितो. अशा प्रकारचं ते पत्र होतं. आणि मग ते सरांना, तायडे सरांना पण मी वाचून दाखवलं, काही मित्रांना वाचून दाखवलं. मग नंतर आम्ही ते फेसबुक इकडे तिकडे जाधव सरांशी चर्चा केली. मग आज सहज मला असं वाटलं की पत्राचं रूपांतर आपल्याला कवितेत करता येईल का, आणि मग चला म्हणलं एक प्रयत्न करायला हरकत नाही की त्या पत्राचं रूपांतर आपण कवितेत करूया. तर त्या पत्राची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की स्थलांतरित मजूर आहेत आणि कोविड-19च्या परिस्थितीमध्ये ते स्थलांतरित होतात आणि स्थलांतरित होत असताना त्यांना अनेक अनुभव रस्त्याने येत असतात आणि त्यांचा एक छोटासा मुलगा असतो. तो मुलगा पण त्यांच्या सोबत असतो आणि गावी पोहोचल्यानंतर जे निवारा केंद्र असतं त्या निवारा केंद्रामधून तो त्याच्या शिक्षकांना ते पत्र लिहितो. अशा प्रकारचा त्या पत्राचा आणि या कवितेचा आशय आहे. आणि त्या कवितेचं म्हणजे मी नुकतंच अगदी 12-12:30ला थोडासा विचार केला आणि त्याच्यावर लिहिलं. सर असं त्या कवितेला मी नाव दिलं. बघा, राबत होता बाप मायही कष्टत होती, कुटुंबाचा हाकत गाळा लेकरही शिकत होती. बऱ्यापैकी चालू होतं जगणं, शिकण्यातही मजा होती. बऱ्यापैकी चालू होतं जगणं, शिकण्यातही मजा होती. आम्हा लेकरांच्या मनोराज्यात सीमाबंदीची शंकाच नव्हती. अचानक आलेल्या संकटानं पोटात भुकेची आग होती. बाहेर पडता घराच्या सुशिक्षितांची लाथ होती. अनिश्चितेचं मनात ओझ, जगण्यातही हतबलता होती. अनेक योजनांच्या बळीमारात आमची 40 लाखाची जात होती. गुलाम पांढरपेशी मानवाला शिक्षणाची साथ होती. रक्ताळलेल्या रेल्वे मार्गातही लेकर कविता गात होती. मायदेशी पोहोचल्यावर सुद्धा स्वकीयात असहकार्याची साथ होती. आपण शिकवलेल्या रचनावादानं लेकर रानोमाळ शिकत होती. आणि शेवटी तो मुलगा सरांना सांगतो की सर, शेवटी इतकंच सांगतो, येऊ द्या कितीही संकट सर मी झुकणार नाही. आई शपथ सांगतो सर,
आई शपथ सांगतो सर, माझं शिकणं कधी थांबणार नाही, माझं शिकणं कधी थांबणार नाही. छान, एकदम वाटत नाही पहिलीच कविता आहे म्हणून. खूप छान प्रयत्न आहे. प्रगल्भ लेखन आहे सर फार. धन्यवाद धन्यवाद. खरं म्हणजे बसल्या बसल्या त्या पत्राचं मी 12-12:30 वाजता सरांची चर्चा केली. म्हणलं सर मी ते पत्राची कविता करण्याचा प्रयत्न करतो. तायडे सरही म्हणले यस सर करा. जाधव सरांनी प्रेरणा दिली, मग ते झालं. यानंतर बरं का ढाकणे सरांना मी सांगू इच्छितो की सर आदरणीय योगेश्वरी जाधव सर सुद्धा उत्तम कवी आहेत. तर खूप छान कविता करतात. तर आपण जाधव सरांना सुद्धा आमंत्रित करूया. ढाकणे सरजी विनंती करतो की आपण जाधव सरांना एक कविता सादरीकरणासाठी आमंत्रित करावं. आदरणीय विठपुते सरांची कविता ऐकल्यानंतर कळलं की या माणसाची भूमिका किती संवेदनशील आहे. इलाही जमादार खूप छान म्हणतात की माझ्या मधल्या अंधाराचे पतन व्हायला हवे. तसं अंधाराचं पतन व्हायला हवं ही भूमिका दिसून येते. माझ्या मधल्या अंधाराचे पतन व्हायला हवे, या देहाच्या कणाकणाचे नयन व्हायला हवे. माझ्या मधल्या अंधाराचे पतन व्हायला हवे, या देहाच्या कणाकणाचे नयन व्हायला हवे. काजवा जसा स्वयंप्रकाशित तसे मीही बनावे, या हृदयाचा गगन अथवा सागर व्हायला हवे, या हृदयाचा गगन अथवा सागर व्हायला. क्या बात है, क्या बात. या हृदयाचा गगन होता येतं, हृदयाला सागर होता येतं आणि म्हणूनच संवेदनशील कवितेची निर्मिती होते. आणि विठपुते सर म्हणतात की मी नवोदित आहे, पण ही नवोदित कवीची कविता वाटली नाही, ही एका प्रगल्भ संवेदनशील कवीची कविता आम्हाला आज इथं ऐकायला मिळाली. यानंतर मी श्री योगेश्वर जाधव सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. धन्यवाद सर. विस्पुते सर आणि आपणा सर्वांचा मोठेपणा मला या ठिकाणी संधी दिली आपण आपल्या सोबत. तुम्ही आता काजव्याचा उल्लेख केला काहीतरी तुमच्या 2 ओळीमध्ये. त्यातून असं आठवलं की बंदच ठेवतो ओठांना उगीच कशाला खोलायचं, बंदच ठेवतो ओठांना उगीच कशाला खोलायचं. ज्या कवी संमेलनात चंद्र सूर्य ताऱ्यासारखे कवी आहेत तेथे माझ्यासारख्या काजव्यानं काय बोलायचं. अरे बापरे. तरी पण आपल्या सर्वांचा आग्रह निमित्तानं मी थोड्याशा कविता अशा फार नाही अधूनमधून करत असतो. तर त्यातील एक कविता जी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मी केली होती की जेव्हा लॉकडाऊन लागल्यानंतर जी विद्यार्थ्यांची स्थिती झाली होती, घराच्या बाहेर जाता येत नव्हतं, खेळायला जाता येत नव्हतं, शिकण्याचं सुद्धा थोडंसं सुरुवातीला तेवढ्याशा सुविधा नव्हत्या किंवा टेक्निकल वगैरे प्रॉब्लेम जे होते, त्या अनुषंगानं थोडीशी मला कविता सुचली होती. तर कवितेचं नाव होतं बोली चिमुकल्यांची. आवाज येतोय ना सर? हो सर, येतोय. शीर्षक आहे बोली चिमुकल्यांची. कळेल का कुणाला व्यथा या मनांची, कळेल का कुणाला व्यथा या मनांची, पिंजऱ्यात कैद झाली बोली चिमुकल्यांची. क्या बात है, सुंदर. मुक्त छंदे विहारावे मोरापरी डोलावे, मुक्त छंदे विहारावे मोरापरी डोलावे, मनसोक्त बहारावे आणि फुलांपरी खुलावे. का बंद झाली वाणी स्वच्छंदी पाखरांची, का बंद झाली वाणी स्वच्छंदी पाखरांची, पिंजऱ्यात कैद झाली बोली चिमुकल्यांची. सवंगड्या सवे खेळावे शिकण्या सदा रमावे, सवंगड्या सवे खेळावे शिकण्या सदा रमावे, आनंदाचे गाणे मुखी सदा असावे. नियती झाली कठोर, नियती झाली कठोर, त्यात काय चूक या निरागसांची, पिंजऱ्यात कैद झाली बोली चिमुकल्यांची. भेटेल केधवा मज शाळेची सोबती हे, भेटेल केधवा मज शाळेची सोबती हे, कानावरी येईल ती गोड गोड गुरवाणी. खुलण्या या कळ्यांना का सजा ही मिळावी, खुलण्या या कळ्यांना का सजा ही मिळावी, पिंजऱ्यात कैद झाली बोली चिमुकल्यांची. आणि शेवटचं कडवं जे आज आपण अनुभवलं शाळेमध्ये. व्याकुळ जीव होई मौज ही हरवली, व्याकुळ जीव होई मौज ही हरवली, बेगडी हे जगणे शाळेपर्यंत काही. आकाश ठेंगणे मज, आकाश ठेंगणे मज जर होई किलबी पाखरांची, पिंजऱ्यात कैद झाली बोली चिमुकल्यांची, पिंजऱ्यात कैद झाली. अप्रतिम सर, अप्रतिम. वा वा वा, खूप सुंदर. तर एक संदीप ढाकणे सर जाधव सरांसाठी म्हणेन, हा कुठे होता काजवा, हा तर शब्दांचा भरलेला बहरलेला मारवा.
धन्यवाद. खूपच सुंदर, हृदयाला भिडणारी कविता होती सर. आळंदकर सरांची झाली का सर? डाकणे सर. हो सर. डाकणे सर, आळंदकर सरांची झाली का? हो आळंदकर. हो झाली सर, झाली. हो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालक माझे मित्र आदरणीय ढाकणे सरजी, संदीपजी, आपणास विनंती करतो की आपण एक कविता मस्तपैकी सादर करावी. धन्यवाद सरजी. खऱ्या अर्थानं ही जी माणसं मिळाली, कौतुकाची जी थाप मिळते किंवा तुमच्या सारख्यांचं जे मार्गदर्शन मिळतं ते मिळतं शब्दामुळे, आणि म्हणूनच माझी शब्द ही कविता मी आपल्या समोर सादर करतोय. काळजात घर करतात माणसे, काळजात घर करतात माणसे, शब्दामुळे भेटतात माणसे. काळजात घर करतात माणसे, शब्दामुळे भेटतात माणसे. आनंदाने फुलतात माणसे, शब्दामुळे रुजतात माणसे. आनंदाने फुलतात माणसे, शब्दामुळे रुजतात माणसे. दुःखालाही विसरतात माणसे, शब्दामुळे आठवतात माणसे. संकटांना भिडतात माणसे, संकटांना भिडतात माणसे, शब्दामुळे घडतात माणसे. आयुष्याचे सोने करतात माणसे, शब्दामुळे जोडली जातात माणसे, शब्दामुळे जोडली जातात माणसे. धन्यवाद. शब्दामुळे खूपच छान, खूप छान ढाकणे सर. खूपच छान सर. आपण शब्दांमुळेच इथे आज जोडल्या गेलो. खूप खूप छान. सर्वांचे आभार. शब्दामुळे जोडले गेलेलो आहोत. आजच्या उत्कृष्ट अशा कवी संमेलनाचे आयोजन करणारे आमचे प्रेरणास्थान डाएटचे प्राचार्य माननीय कलीमुद्दीन शेख साहेब यांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे डॉक्टर विशाल तायडे साहेब नेहमी प्रेरणा देत असतात, सतत मार्गदर्शनाची थाप त्यांची आमच्या पाठीवर असते. त्याचप्रमाणे संयोजकाची भूमिकेतील जाधव सर आणि कोकणे सर यांचा सुद्धा मी आभार सूत्रसंचालक या नात्याने मानतो. आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी म्हणजे असं म्हणतात की अलविदा म्हणण्यास मी वळणार नाही, दुःख असे शब्दांनी दळणार नाही. अलविदा म्हणण्याची खरं म्हटलं तर इच्छामुळेच नाही, परंतु एक कार्यक्रमाचा औपचारिक भाग म्हणून अलविदा म्हणावं लागणार. म्हणून मी श्री कोकणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे आणि आजच्या कवी संमेलनाचा समारोप करावा. सर्वांना नमस्कार. खर तर आभार प्रदर्शन करायलाच पाहिजे या मताचा मी आहे सर. कारण आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ या कवी संमेलनासाठी दिलेला आहे. आणि आपण पाहतच आहोत की आज जगातली सगळ्यात प्रिशियस आणि किमती गोष्ट जी आहे तर ती वेळ आहे. आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला. केवळ वेळच नाही तर उत्साहाने आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात. त्यामुळे आभार मानणं हे माझं कर्तव्यच मी समजतो. तर सर्वप्रथम यासाठी ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, सतत प्रेरणेचा हात आमच्या डोक्यावर असतो असे आमचे श्री कलीमुद्दीन शेख साहेब यांचे मी सर्वप्रथम इथं आभार मानतो. त्यानंतर आमचे मार्गदर्शक, आमच्या मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री तायडे सर, तद्वतच योगेश्वर जाधव सर यांचे देखील मी इथं आभार मानतो. आणि या झूम मीटिंगला उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी विषय सहाय्यक मित्र यांचे देखील मी इथं आभार मानतो. आणि उपस्थित सर्व कवी मान्यवर बंधू आणि भगिनी यांचे मी आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. कोकणे सर, थोडस 1 मिनिटाने उशिरा लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करा. हो सर. हो.